ठिकाणी बघा कुलूप काढण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे आणि आता परिणय फुके किसन गावंडे यांच्यात काय तोडगा निघाला याकडे सगळ्यांच्या नजरा ज्या आहे त्या लागलेल्या आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। वारंवार विनंती जी आहे ते कुलूप काढताय का तुम्ही? नाही खोललेलं आहे आणि आपण बघू शकतो आता नेमकी काय चर्चा होते काय चर्चा होत नाही याकडे, कारण की कार्यकर्ते आक्रमक आहे, 3 वाजेपर्यंत सोडणार नाही। माजी आमदार देशमुख जे आहे ते सुद्धा भाजपचे त्या ठिकाणी होते। संपूर्ण या घरामध्ये चर्चा सुरू होती आणि आता सगळे कार्यकर्त्यांना बाहेर जाऊ दिलं जात आहे। तोडगा निघाला आता सीएम साहेबांनी घरी बोलवलेला, तिकडे चाललो आम्ही रामगिरीवर बोलवलं। सीएम साहेबांकडे जातोय, तोडगा निघतोय। तोडगा निघतं साहेब परिणयजी बोलले। नाही आता साहेबांसोबत बोलून याच्यावर फायनल चर्चा होणार, पण आता झालेला आहे, काही त्यात चिंता नाही आहे, होणार आहे। तुम्ही सोबत नेता त्यांना, तुम्ही सोबत नेताय मी फडणवीस साहेबांसोबत नाही सध्या अर्ध मागे असं नाही मान्य परिणयजीशी बोलणं झालं आहे। परिणयजींना सांगितलं असेल तिथे मी जातो। मुख्यमंत्री सांगितलं ते तिथेच गेल्यावर ठरेल आणि असा कुठलाही अन्याय घडणार नाही, या भागातल्या कार्यकर्त्याचं मन दुखावेल अशी कुठलीच घटना घडणार नाही। माननीय परिणयजीशी बोलणं झालं तेच मला सांगू शकतो। नाही मी कार्यकर्त्यांच्या मताची सहमत आहे, कार्यकर्त्या भावनेचा आदर आहे, मी कार्यकर्त्याची मताची सहमत आहे। सीएम साहेबांनी तुम्हाला तुमचं मत विचारलं तर तुम्ही काय म्हणणार? काय मी कसा कार्यकर्त्याचं मत मांडीलच, कार्यकर्त्यांचं मत मांडीलच, कार्यकर्त्यांचं मी मत मांडणार आहे आणि कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही। असं कुठलाच विषय होणार नाही, असा कुठलाच विषय होणार नाही, कार्यकर्त्यांच्या विरोधात निर्णय कुठलाच होणार नाही। बरं मला एक सांगा की आता आतमध्ये काय चर्चा झाली? आतमध्ये चर्चा झालेली आहे की कार्यकर्त्यांची जी मागणी आहे की या भागातला एक नगरसेवक व्हावा, त्याकरता त्यांचं असं म्हणणं आहे की या भागाला नगरसेवकाचे अधिकार दिले जातील आणि त्या पद्धतीने कामं कुठले अडथळा होणार नाही। तर त्यांनी मग सीएम साहेबांना फोन लावला, सीएम साहेबांनी बोलून घेऊ आपण, काही चिंता नाही। नाही अपक्ष लढणार नाही, अपक्ष लढणार नाही, सांगतील ना, सांगतील, शक्य आहे नाही असं सांगितलं आहे, शक्य आहे। माझं काय म्हणणं आहे कसं मिळेल नाही कुठल्याही कसं मिळेल तुम्ही जर वापस घेतला? माझं काय म्हणणं आहे पक्ष नेतृत्व ठरवेल, होऊ शकते की ते स्वीकृत नगरसेवक देतील, या भागावर अन्याय होणार नाही हे नक्की नाही, मिळालेलं नाही पण देतील असं मला तरी वाटते आणि या भागावर अन्याय होणार नाही हे नक्की। मला कार्यकर्त्यांना विनंती आहे कार्यकर्त्यांवरती अन्याय होणार नाही, या भागावरती अन्याय होणार नाही असं यावेळेस स्वतः गावंडे यांनी म्हटलेलं आहे। प्रभाग 13D या ठिकाणाहून याच प्रभागामधून किसन गावंडे आणि विजय होले यांना एबी फॉर्म देण्यात आला होता आणि याच वेळेस आता विजय होले यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अर्ज माघारीवरून हा संपूर्ण गोंधळ इथं निर्माण झाल्याचं आपण पाहतोय। किसन गावंडे यांचे समर्थक त्यांचे कार्यकर्ते सकाळपासूनच तिथे बोलवणाऱ्या पक्षाचे नेते सगळे तिथे येणार आहे आणि त्यानंतर तिथनं सीएम साहेबांसोबत बोलणं करून या संदर्भातला तोडगा काढणार आहे। याच्यात बाकी सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना, दोन्ही भागातील अभ्यंगनगर आणि त्या भागातील कार्यकर्त्यांच्या भावना, हजारीपाडच्या कार्यकर्त्यांच्या भावना हे सीएम साहेबांना सांगणार आहे। आज जे झालेल्या सगळ्या गोष्टी, कार्यकर्त्यांचं मत सगळं सीएम साहेबांसोबत बोलून मग यामध्ये सीएम मुख्यमंत्री साहेबच याच्यात शेवटचा निर्णय देणार आहे। इतका आक्रोश होते आहे, कशी तुम्ही ही सगळी भावना समजून सांगणार आहे का? कुठल्याही परिस्थितीत जर दुसरा उमेदवार दिला तर आम्ही मतदान करू देणार नाही असंही जे आहे ते म्हणत आहे? नाही असं काही हे नाही, या भावना आज ठीक आहे शेवटचा दिवस आहे, कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहे,
पण हे कार्यकर्ता हे सगळे भारतीय जनता पार्टीचे सच्चे कार्यकर्ते हो हो मनोनीत नगरसेवक द्याल का त्यांना कार्यकर्त्यांचं पाहून? नाही आता काही निर्णय असा झालेला नाही की त्यांना तिकीट देणार की नाही देणार. आता आम्ही पक्ष कार्यालयात चाललो, तिथनं हा निर्णय होणार आहे आणि तिथे कोणाला काय ऍडजस्ट करायचं ते तिथेच निर्णय होणार. मुख्यमंत्री हा विभागीय पक्ष कार्यालय किसन गावंडे हे इथून निघतील का बाहेर आता? निघतील माझ्यासोबतच ते येऊन राहिले. तुमची मध्यस्थी यशस्वी झालेली आहे भाऊ, तुम्ही तोडगा काढलाय. तुम्ही हा तोडगा आता निघणार आहे कार्यालयात जाऊन. मधला मार्ग काय विदर्भातले ती भूमिका आजही निभावली तुम्ही. नाही ठीक आहे, पक्ष निघणार आता आम्ही कार्यालयात जाऊन या मधल्या मार्गाचाच आम्ही चर्चा करणार आहे. नक्कीच आपल्या सोबत आहे परिणयजी फुके. परिणय भाऊ, संकट मोचक म्हणून तुम्ही भूमिका पार पाडली असं वाटतंय का? नाही, निश्चितच जेही काम मला पक्ष देत असतं ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. अनेक वेळ यश त्यात मला मिळतं, पण यामध्ये कार्यकर्त्यांच्या खरंच भावना दुखावलेल्या आहे. पण आज निश्चित याच्यात काहीतरी पॉझिटिव्ह तोडगा काढण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तोडगा निघालेला आहे, मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा होईल. आता कार्यालयात आम्ही चाललोय, तिथे सगळेच नागपूर शहरातले नेते येऊन राहिले, डटके साहेब येऊन राहिले, राजेश बागडीजी येऊन राहिले, आमचे उपेंद्र कोटेकर साहेब तिथे आहेत आणि मग आम्ही सीएम साहेबांसोबत बोलून याच्यात काहीतरी निर्णय काढू. पेच जो होता तो विदर्भाचे संकट मोचक म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं, सोडवला तुम्ही? हो, निश्चितच सोडवला. आता बघू काय होतं. आता जो निर्णय होणार तो सगळ्यांना मान्य राहणार. या हजारीपारचा विकास होत नाही असं ते म्हटले, त्याला शब्द दिलाय काय तुम्ही? नाही, हजारीपाडचा विकास 100% होणार आहे. मागच्या 9 वर्षापासून किसनजींच्याच माध्यमातून या भागाचा विकास होत होता. आताही पुढेही किसनजींच्याच माध्यमातून या भागाचा विकास होणार. इथे अनेक विकास कामं रखडलेले आहेत, तेही पूर्ण काम करण्याचा जबाबदारी मी आणि किसन गावंडे घेत आहे. पार्टी विथ डिफरन्स भाजपला म्हटलं जाते, हे अपेक्षित नाहीये. भाजप तो नेता तयार आहे, कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. तुम्ही कार्यकर्त्यांची मतं कधी समजून घेतले जाणार? बघा, हा भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेणे हे पक्षाच्या नेत्यांचं काम आहे आणि निश्चितच तेच कधी कधी ते थोडं तीव्र होऊन जातात, उग्र होऊन जातात, पण ते सगळे एक दिवसात शांत होतील ही मला खात्री आहे. नक्की मुख्यमंत्री आज बाहेर आहे, तर फोनवरून चर्चा करून देणार तुम्ही? हो, आता फोनवर कार्यालयात जाऊन फोनवरतून चर्चा करून देणार. अनेक बंडखोर आहे, असं का होतं? इतके मोठ्या प्रमाणात बंडखोर, मोठी नाराजी आहे. नाही, 9 वर्षापासून कोणत्याही निवडणुका झाल्या नसल्यामुळे ही नाराजी पाहायला मिळते आहे आणि पण मला असं वाटतं की एकदा आता उमेदवार झाल्या तर उद्यापासून ही नाराजी पूर्ण संपणार. शेवटचा एक प्रश्न, काही काळ तुम्हाला पण बंद करून ठेवलं होतं, धडकन वाढली होती का? नाही, काही नाही. मला माहित होतं कार्यकर्त्यांवर. मी आणि किसनजी आरामात शांत बसून चहा पिलो. काय निर्णय झाला मुख्यमंत्र्यांशी? काय बोलणं झालं? मुख्यमंत्र्यांसोबत आता मी कार्यालयात चाललोय, पक्ष कार्यालयात चाललोय. तिथे आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. प्रवीणजी आपल्या सोबत आहे, ज्यांनी लॉक केलं होतं. प्रवीणजी, तुम्ही लॉक केलं होतं, तुमच्या हातात चाबी होती, आता काय तोडगा निघाला? अभी हमारे परिणय साहब और सुधाकर देशमुख जी अंदर जाके चर्चा की है. चर्चा करने के बाद अभी ये लोग कार्यालय में जा रहे हैं. कार्यालय में सभी नेता, हमारे जो ज्येष्ठ नेता वो वहाँ पर बैठेंगे और मुख्यमंत्री साहब से बातचीत करने के बाद में फिर जो पार्टी निर्णय लेंगे, जो बैठक में निर्णय होगा वो फिर हमको मान्य करेंगे. लेकिन हमारा अभी भी यही सबसे निवेदन है कि हमारे उनको मिले. या ठिकाणी आता किसन गावंडे चाललेले आहेत, त्यांच्यासोबत ही संपूर्ण टीम पक्ष कार्यालयात चाललेले आहे आणि अरे बाबा, नाही, असं काही होणार नाही, चिंता करू नका. असं काहीच होणार नाही, चिंता नको. होणार नाही, फक्त भेटून या. हो, असं काही नाही. माझी पक्ष आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. हा ताफा जो आहे तो निघालेला आहे आणि आता ही गर्दी परत एकदा आहे किसन गावंडेंचं घर. ही गर्दी आपण दाखवतोय. कार्यकर्ते जे आहे ते मोठ्या प्रमाणात बाहेर आहे, नेते सुद्धा या ठिकाणी आलेले आहे आणि ही गर्दी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किसन गावंडे जेव्हा परत येईल इथे, तेव्हा नेमकं काय आश्वासन घेऊन येणार हा